सध्या पुणे जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर आणि उजनी धरणातून चंद्रभागेच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला असून पंढरपूरमधील नदीकाठी असणाऱ्या लोकांना, झोपडपट्टीवासियांना नगरपालिकेचे सीओ महेश रोकडे यांनी सुरक्षित ठिकाणी हलविले। आज सकाळी 9 वाजता वीर आणि उजनी धरणातून 1,80,000 क्युसेसचा विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात आला असून ते पाणी 5 वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये पोहोचेल, असेही सीओ महेश रोकडे यांनी सांगितले। अंबाबाईट पटांगण व्यास नारायण झोपडपट्टी येथील पूरग्रस्तांना जेवण, पाणी, नाश्ता, राहण्याची सोय पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसाट यांच्या वतीने करण्यात येत आहे। पूर परिस्थिती निर्माण झालेल्या घरोघरी जाऊन माजी नगराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी घरातून बाहेर निघण्याचे आवाहन घरोघरी जाऊन केले। पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांनी पाण्यात जाऊ नये। सध्या भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाहत असून भाविकांनी पाण्यामध्ये उतरू नये, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले। या प्रसंगी नगरपालिकेचे सीओ महेश रोकडे, तहसीलदार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। नदीपात्रातील विसर्ग 1,11,000 क्युसेस आहे। यामुळे व्यासनारायण झोपडपट्टी, आंबेगाव झोपडपट्टीचा सकल भाग बाधित झाला असून या परिसरातील जवळपास 350 ते 400 नागरिकांना प्रशासनाच्या वतीने स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि त्यांची रायगड भवनमध्ये सोय करण्यात आलेली आहे। तसेच सध्या संगम या ठिकाणी 1,80,000 क्युसेसचा विसर्ग असून सायंकाळी 6 पर्यंत हा विसर्ग पंढरपूर शहर परिसरामध्ये पोहोचणार आहे। त्या वाढीव 60,000 क्युसेसमुळे बाधित होणारे सकल भागातील संतपेठ जनजागृती जेणेकरून सायंकाळी त्या भागातील लोकांना त्रास होणार। भाविकांनी रोडवर पुलावरून जाताना ट्रॅफिकला अडचण होईल असं काही वागणे बंद करू नये। आपली वाहने पुलावर पुढे घ्यायची, ट्रॅफिकला अडचण होईल असं कोणी वागू नये। आपली वाहने पुढे चालत राहायचं, कोणी पुलावर थांबू नये। ट्रॅफिकला अडचण होईल व प्रशासनाने सहकार्य करावे। सर्व घाट आपण बॅरिकेड्स लावून बंद केले जेणेकरून नदीपात्रातून उतरणार नाही आणि रिक्षाच्या मार्फत आपण पूर्ण दिवसभर नागरिकांना पाण्याची धोकादायक पातळी आणि त्यावर जनजागृती करत आहोत आणि नदीपात्रात उतरू नये